नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की सेल डीड म्हणजे काय, ते कधी करत असतात आणि कन्व्हेन्स डीड म्हणजे काय, ते कधी करत असतात। कन्व्हेन्स डीड नाही केलं तर काय तोटे आहे या संदर्भाने आपण बघूया। तर जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या बिल्डरकडे जाता आणि फ्लॅट विकत घेता तेव्हा बिल्डरसोबत जो तुमचा करार होतो, जो दस्त तुम्ही एक्झिक्यूट करता, ते ॲक्च्युली सेल डीड नसतं, तर ते अग्रीमेंट टू सेल असतं। ज्या कुणी लोकांनी फ्लॅट्स विकत घेतले त्यांनी आपलं दस्त जाऊन चेक करावं, त्यांनी बिल्डरसोबत किंवा 95% लोकांनी बिल्डरसोबत सेल डीड केलेली नसते, अग्रीमेंट टू सेल केलेलं असतं। अग्रीमेंट टू सेल आणि सेल डीडमध्ये काय फरक आहे? अग्रीमेंट टू सेल म्हणजे बिल्डर आणि तुमच्यामध्ये एक करार याचा की भविष्यात बिल्डर ओसी म्हणजे इमारत कंप्लीट करणार आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घेणार आणि तुम्हाला ताबा देईल, आणि जेव्हा ताबा देईल तेव्हा तुम्ही त्या फ्लॅटचे मालक बनणार आणि तेव्हा तुमच्या फेवरमध्ये बिल्डर सेल डीड एक्झिक्यूट करणार। या संपूर्ण व्यवहारासाठी, या संपूर्ण भविष्यातील व्यवहारासाठी तुम्ही आज बिल्डरशी जो करार करता तो कागद म्हणजे अग्रीमेंट टू सेल। अग्रीमेंट टू सेल हा खरेदी खत नाही, तर बिल्डर आणि तुम्ही भविष्यात अमुक फ्लॅटचं खरेदी व्यवहार करणार या संदर्भाने नोंद केलेला दस्त म्हणजे अग्रीमेंट टू सेल। पण बरीच लोक काय करतात, अग्रीमेंट टू सेल करतात, त्या बेसिसवर काही वर्ष वाट बघतात, बिल्डिंग पूर्ण होते, तुम्हाला ताबा मिळतं, ताबा घेता आणि विसरून जाता। काय विसरून जाता? आता ताबा मिळाल्यावर बिल्डर आणि तुमच्यामध्ये सेल डीड एक्झिक्यूट करायचे आहे हे विसरून जाता आणि याचाच बिल्डर फायदा घेतो। तुम्ही त्या फ्लॅटमध्ये टेक्निकली अग्रीमेंट टू सेल या डॉक्युमेंटच्या बेसिसवर फक्त पोजेशन होल्डर असता, कारण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या नियमाप्रमाणे अजून तुमचा मालकी हक्क देणारा कागद म्हणजे सेल डीड एक्झिक्यूट झालेला नाही आहे। काय एक्झिक्यूट झालं आहे? अग्रीमेंट टू सेल। अग्रीमेंट टू सेलमुळे टायटल ट्रान्सफर झालेलं नसतं। टेक्निकली काय झालं असतं, टायटल तुम्हाला ट्रान्सफर करू या संदर्भाने बिल्डरने जे तुम्हाला ॲश्युरन्स दिलं ते ॲश्युरन्सचं अग्रीमेंटचं कागद तुमचं झालेलं आहे। हा फरक आहे अग्रीमेंट टू सेल आणि सेल डीडमध्ये। तर 98% लोक जे फ्लॅटमध्ये राहतात ते सेल डीड एक्झिक्यूट न करता अग्रीमेंट टू सेललाच मालकी हक्काचा कागद समजून तिथे राहायला जातात। सोसायटी वगैरे फॉर्म होते, त्यांना शेअर सर्टिफिकेटवर मिळतात, त्यांना वाटतं आपण मालक झालो आणि ते तसंच राहतात। तर प्रत्येक फ्लॅट होल्डरने ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळाल्यावर, त्याला फ्लॅटचा ताबा मिळाल्यावर आणि बँकेकडून सगळं कंप्लीट डिस्बर्समेंट म्हणजे ओसी नंतर जे डिस्बर्समेंट असतं 5% 2% जे काय आहे ते गेल्यानंतर पूर्ण पैसे पे झाले या ग्राउंडवर बिल्डरला एक नोटीस पाठवून सेल डीड आपल्या नावाने एक्झिक्यूट करून घ्यावी, फक्त अग्रीमेंट टू सेलवर राहू नये। तर हे झालं सेल डीडची एकंदरीत प्रोसेस। तर सेल डीड म्हणजे काय? तुमच्या नावाने अमुक तमुक फ्लॅट ट्रान्सफर झाला याचा दस्त म्हणजे सेल डीड। आता असे अनेक फ्लॅट मिळून एक सोसायटी बनते किंवा एखादी बिल्डिंग बनते। समजा 10 मजली बिल्डिंग आहे, प्रत्येक बिल्डिंगवर समजा 5 फ्लॅट्स आहेत, तर 50 फ्लॅट आहेत। 50 फ्लॅटचं प्रत्येक फ्लॅटचा मालक वेगळा आहे, प्रत्येकाच्या फेवरमध्ये एक सेल डीड झालेली असते। पण ही बिल्डिंग ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीचा मालक अजूनही बिल्डर असतो, हे नेहमी लक्षात ठेवा, बिल्डर असतो। तर ही जी काही सोसायटी आहे यांचं काम काय आहे? प्रत्येकाची जी ओनरशिप आहे ती इंडिव्हिज्युअल युनिटची ओनरशिप आहे, पण हे सगळे इंडिव्हिज्युअल युनिट्स ज्या जमिनीवर आहेत त्या जमिनीचा 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड बिल्डरच्या नावाने असतो। त्यामुळे जमिनीचा मालक टेक्निकली किंवा कायद्याच्या नजरेत हा बिल्डर असतो आणि त्या जमिनीवरील इमारतीमध्ये जे फ्लॅट्स आहेत त्याचे मालक किंवा त्याचं मालकी हक्क फ्लॅट होल्डरकडे असतं। म्हणजे एकाच वेळी ड्युअल ओनरशिप असते, जमिनीची ओनरशिप बिल्डरकडे आणि फ्लॅटची ओनरशिप फ्लॅटधारकाकडे, असा प्रकार असतो। हा प्रकार जो आहे सर्रास 90% ठिकाणी दिसतो की बिल्डर आपल्याकडे जमिनीची मालकी ठेवतो। का ठेवतो? त्याचं कारण असं आहे, दर 5 वर्षांनी FSI रिवाईज होतं। तुम्हाला जेव्हा तुमची बिल्डिंग जेव्हा मंजुरी घेतली तेव्हा समजा FSI 2.5 असेल किंवा 3 असेल, तर 5 वर्षांनी तो अजून 0.5% वाढला असेल, तर बिल्डर काय करतो, 7/12 त्याच्या नावे असल्यामुळे
त्या वाढीव FSIच्या आधारे अजून वाढीव सँक्शन घेतो आणि तुमच्या बिल्डिंगवर किंवा आजूबाजूला त्याच प्लॉटवर ॲडिशनल बांधकाम करून परत विकतो. आणि सोसायटीवाले तुम्ही पाहतच राहता, तुम्ही काहीच नाही करू शकत. तुमची सोसायटी नोंदणीकृत आहे, तुम्ही शेअर होल्डर आहात, तरी काही नाही करू शकत. का? कारण बिल्डरकडून तुम्ही सोसायटीवाल्यांनी मालकी हक्क जे हस्तांतरित करून घ्यायला पाहिजे ते केलं नाही. मग प्रश्न पडतो ते कसं करतात. ते ज्या दस्तान्वये करतात त्या दस्ताचं नाव आहे कन्व्हेन्स डीड. मग कन्व्हेन्स डीड काय आहे? ज्या सोसायटीमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहता आणि फ्लॅटचं मालकी हक्क तुमच्याकडे आहे, ती इमारत ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीचा मालकी हक्क बिल्डरकडून सोसायटीकडे ट्रान्सफर करून घेणे आणि घेण्यासाठी जो डॉक्युमेंट एक्झिक्यूट करतात त्या डॉक्युमेंटला कन्व्हेन्स डीड म्हणतात. जोपर्यंत तुम्ही हा कन्व्हेन्स डीड एक्झिक्यूट करत नाही तोपर्यंत तुमच्याकडे जी मालकी आहे ती फक्त फ्लॅटपुरती असते, जमिनीवरची मालकी तुम्हाला आलेली नसते. आणि ज्या दिवशी हा कन्व्हेन्स डीड तुम्ही एक्झिक्यूट करता, कोण करतो? बिल्डर तुमच्या फेवरमध्ये करून देतो. तुमच्या म्हणजे इंडिव्हिज्युअलच्या नावे नाही, सोसायटीच्या नावे करून देतो. आणि इथून पुढे जमिनीवर येणारे जे काही बेनिफिट आहे ते सोसायटीला क्लेम करता येऊ शकतं किंवा सोसायटीला मिळवता येतं. थोडक्यात काय तर सेल डीड म्हणजे तुमची फ्लॅटची ओनरशिप आणि कन्व्हेन्स डीड म्हणजे फ्लॅटच्या संपूर्ण मालकांना किंवा त्या सोसायटीला त्या जमिनीचा मालकी हक्क हस्तांतरित करणे म्हणजे कन्व्हेन्स डीड. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नाव गाव जिल्हा लिहा आणि मेसेज करा. तुमच्या केसमध्ये जर मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि सल्ला देऊ. बाय.